नमस्कार. सोनाली रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. आज मी तुमच्याबरोबर एक वेगळी रेसिपी शेअर करणार आहे, मेथी मटर मलाई. अशा डिशेस आपण हॉटेलमध्ये आवर्जून खायला जातो, पण आज मी तुम्हाला अगदी घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. चला तर सुरुवात करूया. पहिल्यांदा कढईमध्ये मी तेल घालणार आहे. तेल हलकंसं गरम झाल्यानंतर काही इथे मी खडे मसाले घातलेले आहेत. त्यामध्येच मी 1 तमालपत्र, 3 हिरवी वेलची, दालचिनीचा तुकडा आणि अर्धा चमचा जिरं हे हलकंसं भाजून घ्यायचं आहे. तर याच्यानंतर मी 2 कांदे बारीक चिरून घातलेले आहेत. शक्यतो कांदा बारीकच चिरून घालायचा आहे आणि कांदा आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. त्यासोबतच याच्यामध्ये मी 1 हिरवी मिरचीसुद्धा कट करून घातलेली आहे. तर बघा, मस्त असा कांदा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून झालेला आहे. आता याच्यानंतरच 2 टोमॅटोची प्युरी करताना त्यामध्येच मी आलं आणि लसूणसुद्धा घातलेलं होतं. तर ही प्युरी आपल्याला कांद्यासोबत छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालणार आहे. आता मीठ घातल्यानंतर सुद्धा मी पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आता याच्यानंतर काही मसाले याच्यामध्ये मी घालणार आहे. त्यामध्ये मी अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा हळद, पाऊण चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा धनापूड आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर घातलेला आहे. आता हे सगळे मसालेसुद्धा तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत. आता याच्यानंतर याच्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी घालणार आहे, जेणेकरून हे सगळे मसाले एकजीव व्यवस्थित भाजले जातील. आता पुन्हा एकदा मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. अगदी तेल सुटेपर्यंत हे सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित भाजायचे आहेत. तर बघा, मस्त असं तेल सुटलेलं आहे. आपले मसाले हे सगळे व्यवस्थित छान भाजून झालेले आहेत. आता याच्यानंतर याच्यामध्ये मी पाऊण वाटी फ्रेश वाटाणे घालणार आहे. आता हे वाटाणे सुद्धा आपल्याला या सगळ्या मसाल्यांमध्ये छान असे 1-5 मिनिटासाठी परतून घ्यायचे आहेत. आता वाटाणे परतून झाल्यानंतर याच्यामध्ये मी अंदाजे गरम पाणी घालणार आहे. पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा वाटाणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. आता या वाटाण्याला एक उकळी येऊन द्यायची आहे. उकळी आल्यानंतर याच्यामध्ये 1 बाउल भरून मी स्वच्छ मेथी धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. तर ही मेथी याच्यामध्ये मी घालणार आहे. आता ही मेथीसुद्धा आपल्याला व्यवस्थित छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. अगदी रेस्टॉरंटसारखी चव आपल्याला घरीसुद्धा मिळू शकते. तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा, खूप सुंदर लागते. आता याच्यामध्ये मी पुन्हा एकदा थोडंसं गरम पाणी ॲड करत आहे. पाणी ॲड केल्यानंतर मी पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. आपल्याला मेथीची भाजी सोबतच हिरवे वाटाणे हे आपल्याला शिजवायचे आहेत. याच्यासाठी मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये मी अर्धा इंच आलं उभे काप करून घातलेले आहे. याच्यामुळे सुद्धा भाजीला छान चव येते. त्याचसोबत मी याच्यामध्ये कसुरी मेथीसुद्धा मी बघा हातावर अशी चोळून घातलेली आहे. कसुरी मेथीचा सुगंध या भाजीला खूप अजून सुगंध आणतो आणि खूप चव छान लागते कसुरी मेथीमुळे. आता पुन्हा एकदा व्यवस्थित मी मिक्स करून घेणार आहे. आता याच्यानंतर मी 1-5 मिनिटासाठी मीडियम गॅसवर झाकण ठेवणार आहे, जेणेकरून आपली वाटाणे आणि भाजी हे पटकन शिजली जातील. बघा, 5 मिनिटानंतर मी झाकण काढून पुन्हा एकदा भाजी व्यवस्थित मी मिक्स करून घेणार आहे. आता याच्यानंतर महत्त्वाचा इथं मी इन्ग्रेडियंट टाकणार आहे, तो म्हणजे फ्रेश क्रीम. इथं मी पाऊण वाटी फ्रेश क्रीम घातलेली आहे.
तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही साई फेटूनसुद्धा घालू शकता. आता क्रीम घातल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला ही सगळी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आणि क्रीम घातल्यानंतर आपण मीडियम गॅसवर एक 7 ते 8 मिनिट फक्त ही भाजी ठेवणार आहोत. तर बघा, मस्त अशी आपली गरमागरम मेथी मटर मलाई ही रेसिपी खाण्यासाठी तयार झालेली आहे. आता भरपूर सारी अशी चिरून मी बारीक कोथिंबीर घालत आहे. तुम्ही चपाती, रोटी, नानसोबत नक्कीच खाऊ शकता. खूप सुंदर लागते रेसिपी. अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा. आणि माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.